झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं आत्ताच. थोडं थोडं थंड आहे आज बरं का, म्हणजे वाटते असं. आता काय माहिती. सांगायची गोष्ट म्हणजे काय झालं, आमच्या पलीकडच्या बाजूला आहे ना, तिथं ना माझी मुलं नात ट्युशनला जायची ना. तर ट्युशनला जायची. आता ती 1.5 महिना झाला ट्युशनला नाही आहे. तर तिथे एक आजी राहत होती. म्हणजे असे आहेत, चांगले आहेत त्या. तर ते ना माझी नातीनं नेहमी आजी शाळेला चालली की आजी बाय, आजी कशी, आजी तू, अशी विचारायची. तर ती म्हटली काय गं बाई, तुझी नात काही आलीच नाही गं, कुठं गेले? तर मी म्हटलं ते गेले त्यांच्या घरी राहायला. तर म्हणे का एवढ्या दिवसात एकदा पण नाही आली का? तर मी म्हटलं नाही, आली होती एकदा दोनदा पण लगेच गेली का. तर म्हटले अगं मला तिची खूप आठवण आली म्हणून मी ना तुला निरोप केला होता की ये जरा आपण मी म्हटलं काय गं बाई, त्या पोरीची मला खूप आठवण येते. रोज मला सकाळी आजी आजी बोलून जायची, आजी गुड मॉर्निंग करून जायची. मग मी तिला सांगितलं अगं बाई काय सांगू, मी गेले तिला भेटायला तर तिच्या आईने मलाच माझ्याशीच भांडण केले फोनवरून. तू काच गेली, कशाला गेली हां. तर म्हटली तिला काय लाज आहे का? हां, आहे का तिला काहीतरी लाज लज्जा? म्हटले आईला असं म्हणजे आजीला असं बोलती? आई तर सोडा, आजी, अरे जे आजीने आज इतकं केलं, सगळी लोक तेच म्हणतात अहो. सगळी लोक मलाच म्हणतात की बाई तू इतकं सांभाळल्याने ती अशी कशी बोलली? हां, तिला काय अकलीचा भाग आहे का नाही? हां, जेव्हा गरज होती तेव्हा दिवस दिवस रात्र रात्र पोरगी ठेवून जायची. आज तुझ्या जीवावरच तिने ते सगळं काही केलेलं आहे आणि तुझ्याशी. मग मी बोलले हा बाई मीच दुश्मन आहे तिची. कारण का काही गोष्टीमध्ये तिला मी ना सपोर्ट करत नाही. तर ती म्हणाली आता तू जाऊच नको, इथेच राहा. तुला काय म्हणजे काय तिथं जाऊन तरी काय करणार आहेस तू? हां, ती काय नीट राहणार आहे का? आणि काय त्या नातीला भेटू द्यायना, तिला आहे का काय डोकं? मग नातीला नाही भेटू द्यायना तर मग कोणाला भेटून देणार? कोण सांभाळणार तिला? तर मी म्हटलं सांभाळतील, त्यांचे आहेत कोणी ओळखीचे. त्यांचं कोण आहे ना, म्हणजे त्याची आई सांभाळेल म्हटलं. कोणी आहे ते शेजार पाजार कोणी, ते सांभाळतील म्हटलं, आहे की नाही. आहे तिचं एक कोणी ओळखीचं, मित्राची आई आहे वाटतं, प्रताप बिहारी, प्रताप नाव आहे, बिहारी आहे वाटतं ते. तर त्याची आई येईल म्हटलं सांभाळायला, है ना. अगं म्हटली कोणाचं काय आणि कोणावर लक्ष, कोण कोणाचं आणि कोण बिहारी त्यांच्यावर काय बाई विश्वास ठेवायचा आहे लहान मुलीचा. आजकाल कसं आहे माहिती ना. मी म्हटलं हे आपल्याला कळतं आहे पण तिच्या आईला कळतं आहे का? तिच्या आईचा तर खूप विश्वास आहे त्या शेजारच्या लोकांवर, का कोण ओळखीचे आहेत. तिच्या ऑफिसमधले कामातलेत वाटतं, प्रताप नाव आहे त्याचं, बिहारी आहे. आणि त्याच्यावर तर भयंकर विश्वास आहे तिचा. तर म्हटली काय तिला अकलीचा भाग आहे का म्हटली? हां, आपल्या आईच्यावर विश्वास ठेवायचा, आपल्या लोकांवर विश्वास ठेवायचा, का बाहेरचा कुणी आलेला बिहारी त्याच्यावर विश्वास ठेवायचा? मी म्हटलं आता तिची अक्कल आहे ना ती जास्त वापरती, तर वापरू दे म्हटलं आणि वापरूनच घेऊ दे तिने. असं होतं. दुपारी मी तिच्याकडेच गेले होते, तिथंच बसले होते आणि तिला सांगत होते. ती म्हटली काय गं बाई मला खूप आठवण आली. म्हटलं मला पण आठवण येते, मी तर आजी आहे, मग काय करू मी, रोज भांड्यात बसू? हां, इथं जेवढा तमाशा झाला तेवढा बस ना, आता काय तिकडं जाऊन करू का म्हटलं.